गुड मॉर्निंग. मी अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं अमित पांडे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या प्री ओपन मार्केटमध्ये बघू की 15 मेच्या दिवशी मार्केट कसं मूवमेंट करू शकते. गिफ्ट निफ्टी आपल्याला 0.5% पॉझिटिव्ह दाखवत आहे. डाव जोन्स जे आहे ते पण सुद्धा 50,000च्या वरती क्लोज डाव जोन्सने दिलेला आहे. नॅसडॅक 26,500ला क्लोज दिलेला आहे. तर डाव जोन्स आणि नॅसडॅक दोन्ही पॉझिटिव्हमध्ये बंद झाले होते, ऑलमोस्ट 1% जवळपास. आणि S&P 500 फ्लॅट टू थोडंसं निगेटिव्ह बंद झालेलं आहे. निकाई आणि हँगसेंग 1% खाली होते. युरोपियन मार्केट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. गोल्ड सिल्वरमध्ये जास्त मूव नाही आहे. सिल्वर थोडा 3% खाली आला होता, बट गोल्ड एकदम फ्लॅट आहे. आणि क्रूडसुद्धा जास्त मूवमेंट झालेलं नाही आहे. क्रूड 9738वर ट्रेड करत आहे. निफ्टी फोकस जर केलं तर 23,689ला निफ्टी क्लोज झाला होता. आज निफ्टी समजा 23,800पर्यंत गेला तर 23,800 आणि 23,900 हा लेवल आता निफ्टीसाठी रेजिस्टन्सचा काम करेल. एक्सपायरीला 4 दिवस बाकी आहे. पुट कॉल रेशो 1.23वर आहे. तर आज समजा मार्केट 100 पॉईंट किंवा 150 पॉईंट वरती गेलं तर हा पुट कॉल रेशो वाढेल आणि हा त्याच्या 1.5च्या जवळपास चालला जाईल, जे की एक नियर टर्ममध्ये रेजिस्टन्सचं काम करू शकते. मार्केटमध्ये सपोर्ट कुठे आहे तर 23,500 आणि 23,400 हे मार्केटमध्ये आता सपोर्टचं काम करतील. वरती 24,000 हा मेजर रेजिस्टन्स आहे, बट त्याच्या आधी 23,800 क्रॉस करते की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. अदानी एंटरप्राइजेस कालचा टॉप गेनर होता. अदानी एंटरप्राइजेस, भारती एअरटेल रिझल्ट नंतर यांनी पण एक चांगला मूव दाखवला आणि IT सेक्टरमध्ये विकनेस आहे. लेट्स मूव टू द निफ्टी चार्ट. निफ्टीच्या चार्टवर आपण बघू शकतो की कसा मूवमेंट होत आहे. तर 24,000चा जो लेवल आहे इथे बघू शकतो. 24,000 रेजिस्टन्सचा लेवल आहे आणि आत्ता जिथे मार्केट ट्रेड करत आहे हा लेवलसुद्धा एक रेजिस्टन्ससारखाच काम करू शकतो. तर आपल्याला बघायचं आहे पहिले की इथे 23,750 आणि 800 इथे समजा मार्केटने या रेजिस्टन्सला ब्रेक केला आणि सस्टेन केलं तर इव्हेंच्युअली मार्केट 24,000पर्यंत जाऊ शकते. बट 24,000 हा एक रेजिस्टन्सचाच लेवल असेल. सपोर्ट कुठे आहे मार्केटमध्ये तर तुम्ही बघू शकता 23,250 एक मेजर सपोर्ट आहे. त्याच्या आधी मार्केटमध्ये 23,400 हा लेवलसुद्धा ॲज अ सपोर्टचं काम करेल. तर सपोर्ट निफ्टीमध्ये आहे आणि मार्केट आता हळूहळू वर जात आहे. लास्ट 2 दिवस झाले, 13 मे आणि 14 मेच्या दिवशी मार्केट वरती गेलं. तर लेट सी, आज फ्रायडे आहे, बघूया मार्केट किती वर जाऊन क्लोज होते. और मार्केटमध्ये डे एंडला विकेंडच्या आधी काही सेल ऑफ येतो का त्याच्यावर लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. 23,750 आणि 23,900 लेवल्स टू वॉच राहतील फॉर द रेजिस्टन्स. सेन्सेक्समध्ये बघितलं तर 75,400 ऑलमोस्ट 1% सेन्सेक्सवरती बंद झालं होतं. 13 मे 14 मे दोन्ही दिवस सेन्सेक्स जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. याचा पुट कॉल रेशो 1.14वर आहे, पण याच्यामध्ये रेजिस्टन्स जे आहे ते 75,700 आणि 76,000 हे दोन जे आहे सेन्सेक्समध्ये रेजिस्टन्सचे लेवल असतील. सपोर्ट आता सेन्सेक्समध्ये जो आहे तो 74,500 आणि 74,000 हा लेवल जो आहे तो सपोर्टचा काम करेल. सेन्सेक्समध्ये पण आपण बघू शकतो भारती एअरटेल जो आहे तो टॉप गेनर होता आणि इन्फोसिस जो आहे तो टॉप लूजर होता सेन्सेक्समध्ये. नाव निफ्टीचा हीट मॅप जर बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट जास्ती तर शेअर्स जे आहे ते पॉझिटिव्हली ट्रेड करत होते. फक्त IT सेक्टर थोडंफार वीक होता आणि तो आता येणाऱ्या टाईममध्ये वीकच राहू शकतो. FII DIIचा डेटा पाहिला तर खूप मोठी सेलिंग नव्हती, खूप मोठी बाईंग नव्हती. FIIची नेट 187 करोडची बाईंग होती, जी की खूप कमी आहे. आणि DIIची सुद्धा 684 करोडचीच बाईंग होती. FIIची बाईंग आली ह्याच्याचमुळे मार्केट टिकलं आणि वरती राहिलं. जर FIIची सेलिंग आली आज तर वापस मार्केटमध्ये हायर लेवलपासून सेल ऑफ येऊ शकतो. लेटेस्ट न्यूजमध्ये बघू शकतो आपण भरपूर साऱ्या लेटेस्ट न्यूज आहे, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आहे SBIची AGM आहे 18 तारखेला, त्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. SBIचा आत्ताच रिझल्ट लागला आणि रिझल्टच्या नंतर स्टॉक खूप जास्त खाली आला होता, तर AGMवर लक्ष देणं इम्पॉर्टंट असेल.
अपकमिंग इव्हेंट्समध्ये आज डिव्हिडंड जे आहे SBI आणि इंडियन एनर्जी एक्सचेंज यांच्याकडून जे आहे ते डिव्हिडंड डिक्लेअर केला जाणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता गोपाल स्नॅकचा डिव्हिडंड आहे. बट इथे वॉच लिस्टमध्ये L&Tचा सुद्धा अपकमिंग इव्हेंट्समध्ये डिव्हिडंड येत आहे. ओके, तर मार्केट कसं ओपन होईल तुम्हाला काय वाटते हे चॅटमध्ये सांगा. मला असं वाटतं आहे की आज मार्केट पॉझिटिव्ह ओपन होऊ शकते. आणि तुम्हाला जे पण वाटते ते खाली कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की मार्केट तुम्हाला काय वाटते कुठे ओपन होईल. बट मला असं वाटते मार्केट जरी पॉझिटिव्ह ओपन झालं तर हायर लेवलला सेल ऑफ येऊ शकतो. बरं, हे याच्यानंतर तुम्ही ट्रेड करणार आहे का? तर यस, डेफिनेटली आपण ट्रेड करणार आहे आज. आणि तुम्हीसुद्धा जॉईन करू शकता सकाळी 9 ते 10चे लाईव्ह क्लासेस. नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हालासुद्धा माझ्यासोबत जोडायचं आहे, लाईव्ह क्लासेसमध्ये लाईव्ह ट्रेड करायचं आहे, तर तुम्ही माझ्यासोबत जॉईन करू शकता. थँक्यू एव्हरीवन. सी यू इन अनदर व्हिडिओ. बाय बाय.